मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी काजल. काल परवाची भांडी ही मला सगळी एकत्र गोळा करून ठेवायची होती. यामध्ये प्लास्टिकची पण होती, ती भरून ठेवली आणि स्टीलची भांडी ठेवायची होती माळ्यावरती. आत्ताच खाली जाऊन आली आणि थोडेसे क्लेचर्स आणि काळा साबण घासणी घ्यायची होती आणि सोबत थोडेसे क्लेचर्स बघितले. मला क्लेचर्सचं खूप वेळ आहे. हे दोन भेटले आणि हे दोन. आज होती गणेश जयंती, त्याच्यामुळे सगळ्यांना होता उपवास, त्याच्यामुळे मी काय आज केलंच नव्हतं. आणि आम्हाला जायचं होतं आज गावाला, म्हणून पिलूला पटपट आंघोळ घातली आणि त्याचं आवरलं. सोबतच म्हटलं त्याचं ॲडमिशन पण करून यावं, म्हणजे इन्क्वायरी करून यावी. पिलर्सला घालावं लागेल शाळेमध्ये. जाता जाता गेलो होतो तर चल आपल्याला जायचं, गाडी बसायचं चल. आणि आज गणेश जयंती असल्यामुळे गणेश मंदिरामध्ये पण खूप गर्दी होती. खूप इच्छा होती पाय पडायची, पण आता काही सुतक असल्यामुळे काय करू शकत नाही. दुपारी 1:30 वाजता निघालो होतो. आय थिंक सासवडमध्ये गेलो होतो. अख्खं सासवड फिरलं पण कुठं काहीच सापडत नव्हतं. शेवटी फिरून फिरून अस्मितामध्येच आलो. आणि संध्याकाळी 7 वाजता लागले स्वयंपाकाला. आणि स्वयंपाकामध्ये काय नव्हतं आज एवढं, फक्त गवारीची सिंपल भाजी आणि 3 भाकरी होत्या. त्यांना होतं बाहेर जेवण, गावात बसल्या सप्ताह, त्याच्यामुळे ते आणि शेजारचे भाऊजी जाणार होते. त्यामुळे पप्पा, मी आणि आई या तिघांचं जेवण होतं. मस्त गवार तळून घेतली, मीठ टाकलं आणि मी टोमॅटो टाकते, मला टोमॅटो खूप आवडतं गवारीच्या भाजीमध्ये. आणि हे जगभरातले मसाले टाकले आणि छान भाजी केली. आणि गावाकडच्या पाण्यामध्ये भाजीची टेस्ट अजूनच छान लागते. त्याच्यामुळे गावाकडे आल्यावर भाजी करायला खूप असं, म्हणजे मला आवडतं गावाकडे आल्यावर भाजी करायला. त्यांना प्रत्येकाच्या पाण्यात टेस्ट वेगळी असते आणि जेवढी सिंपल भाजी कराल तेवढी छान होते आणि टेस्टी पण लागते. छानच तेलात फ्राय केली आणि नंतर कूट आणि पाणी टाकलं. पिल्लू आल्यावरती पिल्लूचा पसारा तिकडे पण असतो इकडे पण असतो सगळ्या खेळण्यांचा, तो आवरला खॉटवरचा. मस्त अशी गवार झाली, मस्त अशी भाजी झाली आणि म्हटलं भाकरी टाकावं. भाजी झाल्यावर ते जवळजवळ 20-25 मिनिटांनी भाकरी टाकल्या, कारण की म्हटलं आता लवकर भूक पण नव्हती कुणाला, त्याच्यामुळे सगळ्यांशी गप्पा मारता मारता भाकरी टाकल्या. समोर पुढं ओसरीवर सगळी बसले होते आणि आमच्या गावात ज्याची भीती होती त्याचं आगमन झाले, म्हणजेच बिबट्याचं. त्याची थोडीशी पिल्ले पण दिसली होती 2-3 आणि मोठा बिबट्या दिसला होता. अगदी आमच्या घरापासून 500 मीटरच्या अंतरावरतीच दिसला होता. आणि त्याने शेतामध्ये पण खूप म्हणजे हे केलं. 4-5 कुत्री होती, त्यांना खाऊन टाकलं होतं, नाही की त्यांचे असे सापळे पडले होते. त्यामुळे खूपच भीतीचं वातावरण आहे गावाला सध्या. भाकरी करता करता हात बंदच नसतो, काही ना काही चालू असतं. म्हणजे मला सवयच आहे अशी किचन क्लीन करायची. गॅस चालू असताना गॅस पुसायची, मला अशी सवय आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वयंपाक चालू असताना थोडीफार किचन क्लिनिंग केली की नंतर असा जास्त राडा दिसत नाही किचनवर, त्याच्यामुळे मी अगोदरच असं राडा कमी करायचा प्रयत्न करत असते. मस्त अशी गवारीची भाजी, 3 भाकरी टाकल्या आणि आई पप्पासोबत गप्पा मारता मारता जेवण झालं, TV पाहत पाहत. थोडी भांडी पडली होती ती घासून घेतली आणि किचन क्लीन केलं आणि निवांत बसले. पिल्लू शेट आमचे आज लवकरच झोपून गेलते. तो रोडनी गाडीवरती झोपलाच नव्हता, त्याच्यामुळे तो लवकर झोपला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा.